दादा, दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये पायलट सुमित कपूर हा याची चूक असल्याचं VRS कंपनीचे मालक यांनी पोलिसांना जबाब दिला आहे सीआयडीला. कसं काय अशी पायलटकडून चूक का झाली हा एक प्रश्नच आहे ना. पूर्ण फ्युएल सगळ्या गोष्टी असताना पायलट चूक करू शकत नाही. त्याच्यामुळं शंकेला वाव आहे. मग असू द्या ना, एखादा आत्मघाती हल्ले काय असतात त्याच्यामुळे कोणी असतंच ना. आत्मघाती हल्ले काय असतात. मग माझ्याकडे एक दाखवतोय झाल्यावर. ठीक आहे. बांगलादेशी घुसखोरांना सरकारकडून अन्न पुरवठा होतो असा ATSने यादी पाठवून देखील अन्न पुरवठा नागरी विभागाने पुरवठा केलेला आहे. आता हा विषय मोठा आहे. बांगलादेशी सीमा ओलांडून येतात, सीमा सुरक्षित नाही असं त्याला म्हणायचं का? पण हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे बांगलादेशी गावोगाव घुसलेले आहे. संभाजीनगरातसुद्धा बांगलादेशी आहे. बांगलादेशी फक्त मुंबईतच याच्यातला काही भाग नाही आहे. बांगलादेशी काय पाकिस्तानी पण असतील काही. पण सीमा ओलांडून येतात कसे हा प्रश्न सरकारचं याच्यात अपयश आहे ना, केंद्र सरकारचं. हां, सामाजिक न्याय विभागाच्या दोन अधिकाऱ्यांची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यातले एक भारत कदम आणि सिद्धार्थ भंडारे नावाचे त्यांचे OSD आहेत. हो, अनियमितता केली असं त्यांचं सत्य आहे. शिरसाटांच्या डिपार्टमेंटमध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून शिरसाटांच्या फाईलसुद्धा मुख्यमंत्री लवकर मंजूर करत नाही. आता शिरसाटांच्या डिपार्टमेंटच्या फाईलसुद्धा लवकर मंजूर केल्या जात नाही. अशा प्रकारची कोणत्या शिरसाटांच्या डिपार्टमेंटमध्ये अनेक अनियमितता आहे. ज्या ज्या पद्धतीनं हॉस्टेस त्याची भोजन व्यवस्था या सगळ्या देताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता होत आहे. मी स्पष्टपणे सांगतो. याविषयी ज्या त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले होते नोकर भरतीचे त्या टेंडरमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे. त्यामुळे अविनाश जाधव यांनी केलेली कंप्लेंट ही योग्य आहे. अजित पवार यांच्या नावाला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. म्हणजे लक्ष्मण हत्ते आणि गोपीचंद पडळकर यांनी. ते बारामती मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवार यांचं नाव दिल्यानं ते निषेध करणार. ठीक आहे, काही लोकांचा विरोध असू शकतो. पण अजितदादांच्या विषयी मला असं वाटतं मृत्यूनंतर राजकारण करू नये कोणी पण, कोणत्याही पक्षाने, असं मला तरी व्यक्तिगतरित्या वाटतं. शिवसेना शिवसेना संभाजीनगरमध्ये उद्यापासून रस्त्यावर उतरणार आहे. प्रशासनाला 6 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. हातगाड्या काढा आणि आता 7 वाजता शिवसेना ती ठिकाणी रस्त्यावर शिवसेना स्थायीला उत्तर देऊन कारवाई करावं. त्याला काय, त्यांना आंदोलन, आता त्यांचा पक्ष सत्तेत बसलेला आहे तर त्यांनी आंदोलन का करावं लागतं याचा विचार त्यांनी करावा. त्यांचा जिल्ह्यात पालकमंत्री आहे, जिल्ह्यात 6 आमदार आहे, महानगरपालिकेत त्यांची सत्ता आहे. मग त्यांना आंदोलन का करावं लागतं? प्रशासन त्यांचं ऐकत नाही का? किंवा प्रशासन चालवण्यात ते अकार्यक्षम आहे असा त्याचा अर्थ आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे आहे, महानगरपालिकामध्ये सत्तेमध्ये ते भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि मग त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. याचा अर्थ हा दुटप्पीपणा आहे ना. हा मला असं वाटतं दुटप्पीपणा आहे. ह्या आंदोलनाला कोणताही अर्थ नाही आहे. हे आंदोलन दिखाऊपणा आहे. पालकमंत्र्यांनी एक बैठक बोलून आदेश द्यावा ना पोलीस कमिशनरला किंवा म्युन्सिपल कमिशनरला. काय ऐकत नाही का पोलीस कमिशनर किंवा म्युन्सिपल कमिशनर? ते करायचं नाही ना आंदोलन करायचं, म्हणजे हा दुटप्पीपणा आहे. आम्ही केलं आंदोलन तर मी समजू शकतो. गॅसचा तुटवडा पूर्ण देशात निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळात युद्ध असंच चालत राहिलं तर पुन्हा मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. आत्ताच्या घडीला पोलीससुद्धा चुकीच्या कारवाया काही हॉटेलवर करत आहेत. कारण काही हॉटेलांचा व्यावसायिक पुरवठा बंद झाल्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे जो घरगुती गॅस आहे ते बरेच हॉटेलवाले वापरतात. मला असं वाटतं या काळामध्ये
आपण या हॉटेलवाल्यांना सवलत दिली पाहिजे, परंतु पोलीस ठिकठिकाणी खरं तर अन्न व नागरी पुरवठा विभागाचं ते काम आहे, परंतु पोलीस कारवाई करतात या चुकीच्या आहे. संभाजीनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी एक पत्र काढलंय आणि त्यांनी असं म्हटलंय की पेट्रोलियम पदार्थांचे साखळी म्हणजे निबंध खंडित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपत्कालीन पेट्रोल डिझेल राखीव व्यवहार असं नोटीस दिले. पण फडणवीस हे काल असं म्हणाले की राज्यात कुठलीही पुरवठा नाही आणि काही परिस्थिती अशी नाही. पण पुरवठा अधिकारी असं पत्र काढतात. कोणाची बाजू? वाटतं अशा पद्धतीनं पुरवठा अधिकाऱ्यांनी समाजात भीतीचं वातावरण निर्माण करू नये, त्याच्यामुळे जास्त अनागोंदी होऊ शकते. जे सुरळीत चालू होतं ते सुरळीत राहू द्यावं. हे बस झालं, बस नाही यार, मी बोलून थकलो. साम टीव्हीने काल एक स्टिंग ऑपरेशन केला व्यावसायिक गॅसवर. तर ती काही एजन्सी आहे शहरात, ते दुप्पट दाम घेऊन त्यांना ब्लॅकमध्ये गॅस पुरवठा करतात. नाही, हे तर चूक आहे ना. मला असं वाटतं अशा पद्धतीनं आणीबाणी परिस्थितीचा कोणी मिसयूज करत असेल, शिवसेनेनं इथं आंदोलन करावं. ते जे आमची गद्दार सेना आहे ना आमच्यातले गेलेले, त्यांनी इथं आंदोलन करावं असं मला वाटतं. इथं आंदोलनाची गरज आहे, परंतु अशा पद्धतीनं ग्राहकांना दाम दुप्पट देणाऱ्यावर कारवाई करावी. शिक्षण मंडळाकडून राज्यभर 81 शिक्षकांना 10वी-12वी कॉपी प्रकरणात निवड करण्याची कारवाई सुरू आहे आणि 4 जीबीद्वारे फसवणूक शिक्षकांची विद्यार्थ्यांची समन्वयाने करत होते असं खरं तर आपल्या या सगळ्या शिक्षण प्रणाली बघितली तर कीव करावीशी वाटते. कॉपीमुक्त महाराष्ट्र आपण अभियान चालवलं, परंतु सगळ्यात जास्त कॉपीयुक्त परीक्षा मोठ्या प्रमाणावर घडल्या. आणि दुर्दैव असं की शिक्षकांचा याच्यात सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा शिक्षकावर कारवाई होत असेल तर याला कोणीही विरोध करू नये असं मला तरी वाटतं. 1740च्या पुनर्विकासाचे काम 18 वर्षापासून रखडले. भाजप आमदार विद्या ठाकूर आणि उपदा आमदार सुनील प्रभू यांचा आरोप. रखडलेलंच आहे ना. गोरेगावमधला हा विषय आहे. 1740च्या संदर्भात मागच्या काळामध्ये किती चौकशा, 1740चा मुख्य माणूसच बाहेर आणि ज्याचा छोटासा संबंध आहे तो माणूस जेलमध्ये, अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणून ते पेंडिंग राहिलं असेल, परंतु ते काम गतीनं व्हावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.